सोमवारी शंकराला जातो, मंगळवारी हेरंबाच्या देवळामध्ये येतो, बुधवारी पांडुरंगाचं दर्शन घेतो, गुरुवारी दत्त महाराजांच्या देवळात जातो, आपल्या दत्ताच्या ब्राह्मण सभेचे, शुक्रवारी देवीच्या देवळात जातो, शनीला शनिवारी जातो, खंडोबा वगैरे जे काय असेल ते सगळं करतो. पण मग आम्हाला देवाला केलं काय? त्याचं एकच उत्तर सुद्धा, माणसाच्या जन्माला घातला आणखी काय द्यायचं आपल्याला? काही न करता प्राणी राम नामवले वाणी, ते संतुष्ट चक्रपाणी भक्ताले आम्ही सांभाळी. काही करू नका, फक्त काय करा, राम नाम घ्यालास, एकदम सोप्यात सोपं, बाकी काहीच करावं लागत नाही. भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी एकदम सोपं साधन सांगितलं, त्याच्यासाठी कुठलाही खर्च नाही, कुठलेही अनुष्ठान नाही, काही नियम नाही, काही नाही. गुरुचरित्र सुद्धा वाचतात, पहिल्याच अध्यायात बघा तिथे उद्धव उल्लेख करून केलाय, कधी गुरुचरित्र वाचावं. त्यांनी सांगितलं वेळ काळ शुद्ध मनात आल्यानंतर सुरुवात करा. आज जर वाटते उद्यापासून मला आता रामनवमीचा दिवस आहे, काय करायचा संकल्प काय नाही, एक आकडा ठरवा की एवढ्यापर्यंत पुढच्या रामनवमीपर्यंत माझा 13 लाख जप तरी व्हायला पाहिजे, असा संकल्प करायला काय अडचण? एक्सटेन्शन देऊ आपण रामाकडनं लागलं, पण संकल्प तरी व्हायला पाहिजे. सगळ्या संतांचं याच्यावरती येत नाही. तर आपल्याकडे ही दोन देवता फार महत्वाची आहेत, एक प्रभू रामचंद्र आणि दुसरा गोपाळ कृष्ण. प्रभू रामचंद्रांचं जीवन कसं आहे माहिती का? थोडं काढलं गेलं, त्यांना बंधन मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्यांनी कधी जाऊन शेजारच्या काकूंकडनं जाऊन दोन्ही खाल्लं नाही. त्याला काय सांगितलं, रामा आपल्याकडचंच खायचं, दुसरीकडे जायचं नाही, मर्यादा पुरुषोत्तम आहे. अहो इकडे घरामध्ये 9 लाख गायी एवढं ती रांगी घुसळायची यशोदा, तरी सुद्धा गवळणींच्याकडे जाऊन चोरून दोरी खाणारा गोपाळ कृष्ण. गोपाळ कृष्ण म्हणाले मला हे असं काही बंधन ठेवायचं नाही, मला जसं वाटेल तसंच मी वागणार, तुम्ही नाही मला सांगायचं मी कसं, अवतार माझा आहे ना, मी ठरवेन मला काय करायचं ते. रामाच्या याच्यामध्ये तसं नाही, रामाला मर्यादा एक वचनी, एक पत्नी, एक वाणी. इथे 16,108 एवढा मोठा परिवार आहे. राम कधी खोटं बोललेलं नाही. आणि गोपाळ कृष्णाने सांगितलं काय, धर्म कार्य करत असताना थोडंसं खोटं बोलावं लागलं तरी चालतं. गोपाळ कृष्णाचं जीवन वेगळं आहे. रामाने कधी एखाद्या बाईची छेड काढली, एखाद्या बाईची वेळी ओढली असं आपण ऐकलं नाही. एखाद्याची ओढ काढणं हे गोपाळ कृष्णाचं काम आहे. नटकट आमच्या या गोपाळ कृष्णांना एकदा एका गौरवने आव्हान दिलं, चॅलेंज दिलं आत्ताच्या भाषेत. ती म्हणाली तुम्ही सगळ्यांकडे चोरी करताना ओरा ओरी बोल श्री हरी गोकुळचा आता करायचं असेल तर एक करा म्हणाले. माझ्या सासूने जे शिक्षणावरती दोन्ही ठेवलेले आहेत ते चोरून दाखवा, कारण माझ्या सासूचा काळ भयंकर डिजिटल आहे. जरा जरी आवाज झाला तर ती जागी होते, तुम्हाला फोडून काढेल. ते म्हणाले असं असेल तर तुझ्याकडे तुला चोरी करायला येतो. गोपाळ कृष्णाने आवाज स्वीकार आणि त्याप्रमाणे सगळी मित्रमंडळी जमा केली. पेंड्या सुधारणा वाकड्या काय त्यांची नावं होती मला पाठ नाही, पण सगळे वाकड्यामध्ये काय माहिती का, ज्याला सगळ्यात वाकडं दिसतं त्याला वाकड्या. हे सगळी मित्रमंडळी घेतली आणि ते चोरी करायला त्याच्या तिथे गेले. आणि रात्रीची वेळ सगळं गावामध्ये लवकरच सगळं काम सगळं बंद होतं आणि सगळे झोपलेले होते. कुठली जागा, कुठली खिडकी, कुठला दरवाजा उघडणे सगळं बंद. हे सगळी मित्रमंडळी म्हणजे गोपाळ कृष्णाचा आज जायचं कसं, तेव्हा मी सांगतो गडबड करू नका, आवाज करू नका, मी सांगते की ऐका. मला एक मंत्र आहे तो म्हणाले, जसे आपल्याकडे 1000 मंत्र आहेत बरं का, प्रत्येक गोष्टीसाठी मंत्र आहे. वस्तू हरवली मंत्र आहे, पैसे हरवले मंत्र आहे, झोप यावी मंत्र आहे. आता नाही सांगणार, पंढरीनाथ महाराज प्रत्येक गोष्टीसाठी मंत्र आहे. तो म्हणाला एक काम करा, मला एक मंत्र आहे तो मी सगळ्या मंत्राने आतमध्ये घेऊन जाऊ शकतो. आता त्याचे मित्र म्हणजे म्हणायला लागले गोपाळ कृष्णा एवढा मंत्र म्हणतो डायरेक्ट आम्ही आतमध्ये एवढ्याशा बारीक पटीत ना हो जमेल. आता
आता वाकड्या लोक थोडा काही जरा मंत्र शिकले पाहिजे, म्हणजे मग आपलं जरा चांगलं चालेल. त्याची बाकीची मित्रमंडळी त्याच्या नादी लागू नकोस, तो काय सांगतो तेवढं आहे. त्याप्रमाणे सगळ्यांनी त्यांनी सांगितलं आम्ही काय करायचं, तुम्ही तेव्हा एक काम करा, डोळे मिटा आणि माझं नाव घ्या, मी मंत्र म्हणतो. आणि त्या सगळ्यांनी डोळे मिटले, त्याचं नाव घेतलं आणि गोपाळकृष्णाने मंत्र म्हटला. सगळेजण आतमध्ये आले घरामध्ये. आणि घरामध्ये आले तर त्यांचा नियम ठरला की एकावर एक उभं राहायचं आहे किंवा अंड्याचं ते दोन्ही काढायचं, सगळ्यांना गोपाळकृष्ण ठरवायचे. सगळ्यांचे दोन्ही येत असतील, जरा सुद्धा कोणाला आवाज झाला नाही, काही गडबड झाली नाही, सगळं व्यवस्थित पार पडलं, चोरी व्यवस्थित झाली. ते म्हणाले आता बाहेर कसं जायचं, ते म्हणाले तसं आत आलं तसंच बाहेर जायचं. आता परत सगळे डोळे मिटा, माझं नाव घ्या, मी मंत्र म्हणतो, सगळ्यांना बाहेर काढतो. आता वाकड्या लोकांना तुम्हाला आपण एक काम करू, आता हा मंत्र काय म्हणतो तो मंत्र ऐकतो म्हणजे चांगलं आहे ना, पटकन आत जायचं बाहेर येतं, हे शिकलं तर बाकी काही करायची गरजच नाही. आणि नेमका दरवाजाच्या इथे जायच्या स्थानिक त्याने डोळे उघडे ठेवले आणि त्याच्या मंत्रात काय म्हणते त्याचे लक्ष गेला गेला आणि सगळे बाहेर आले आणि एकटा आतमध्ये सापडला. आणि ह्याचा आवाज सासूला बरोबर गेला. सासू जागी झाली, हातात काठी घेतली आणि असा बडवून काढला त्याला, म्हणजे आमचे बुवा सांगायचे जाताना किती ओपड्यासारखा गेला होता. पंढरीनाथ महाराज हरे कृष्ण मिलो मिलो वाचो, बाहेर काय लवकर मला हे काय सासू काढते काय मला काय करू, ते मला तेच करायचं. काय पुन्हा डोळेचा माझं नाम घे, मी बाहेर काढतो. आणि पुन्हा त्याला बाहेर काढतात. सगळे विक्रमदेव म्हणजे सांगितलं होतं त्याच्या नादी लागू नकोस, आणि लागत असेल तर त्याच्याच नादीला. ते म्हणाले तुम्हाला सांगितलं ना माझं नाव घ्या, मी करतो ना डोळेचा, तुम्हाला तेवढंच करायचंय, डोळे सांगा माझं नाव घ्या, ती जबाबदारी मी घेतो. हे दोघांचं कार्य तेच आहे, किती सुद्धा प्रतिकूल स्थिती येऊ दे. रामाने काय केलं, आमच्या लंकेवर स्वारी करायची, काही बरोबर नाही, पण हा मान्य यांच्या ह्या सगळ्या रामायण महाभारतात एक यायचं की किती स्थिती कशी होते, प्रसंग कसाही असू दे, आपण डगमगायचं नाही. प्रत्येक प्रसंगाला गंभीरपणे कसं पुढे जावं हे या दोन चरित्रांना कळतं. म्हणजे जीवनामध्ये आदर्श कसं वागावं, आदर्श कसं असावं हे जर काही बघायचं असेल तर प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे. आणि एखाद्या गोष्ट ऐकल्यानंतर तत्वज्ञान कोणाचं ऐकायचं तर गोपाळकृष्णांचं ऐकायचं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. राजा विराज रामचंद्र महाराज की. आणि म्हणून ते सांगतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोणा करेल, अगणित पुण्याची प्राप्ती होते. प्रत्येक संतांनी हे सांगितलं. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात नाम संकीर्तन साधनापै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. एक तत्व नाम दुर्गधरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. सगळ्या संतांनी सांगितलंय.
प्रांताचा तो अनुभव घ्या आणि ज्याला अनुभव येण्याचा प्रश्नच राहतो. जो त्या प्रांतामध्ये आता ते हळूहळू बदल घडायला लागतात, एकदम बदल घडत नाही. आज जिम जॉईन केली की उद्या बॉडी बिल्डरचं सर्टिफिकेट मिळत नाही, त्याला वेळ लागतो, हळूहळू बदल घडतात. म्हणून समर्थ सुद्धा सांगतात, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतास सदा नमावे, सकर्मयोगे वयथालवावे, सर्वांची मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी, आसोनी संसारी जिव्हे वेद करी, वेदशास्त्र उभारी पाहिजे असतात. काही वेळेस काय होतं, प्रवचन कीर्तन ऐकून माणसं असं ठरवतात की भगवी वस्त्र घालायची, भस्म वगैरे लावायचं आणि त्या हिमालयात निघून जायचं. शून्य मार्ग मिळतो. जो प्रपंच करून परमार्थ करतो तो भगवंताला जास्त प्रिय आहे. परमार्थ करतोय पण प्रपंच सुद्धा उत्तम करतोय, प्रपंच सांभाळून प्रपंच उत्तम करतो, जो परमार्थ करणारा तो भगवंताला जास्त लाडका आहे. म्हणून ते सांगतात, आसोनी संसारी जिव्हे करी, वेदशास्त्र सुद्धा त्यांना हात वरती करून आशीर्वाद देतो. आणि शेवटच्या चरणामध्ये प्रमाण दिलेलं आहे, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे गुणे, द्वारकेचे राणे पांडवांकडे. जेव्हा अभिमन्यू मारला गेला त्यावेळेस दुसऱ्या दिवशी असा निर्णय घेतला गेला अर्जुनाकडनं की जयद्रथाने ते शेवटची तलवार त्याच्या पोटामध्ये उपसली होती आणि त्याला लाथ मारली. तो म्हणाला, योद्धा आहे, सैनिक आहे, किती झालं की इतका अपमान चांगला नाही. आणि अशा पद्धतीने वागला असेल तर त्या जयद्रथाचा उद्याचा सूर्यास्त तो बघणार नाही. आणि जर त्याला सूर्यास्तापर्यंत मी मारणार नाही तर उद्याचा सूर्यास्त मी बघणार, मी अग्निकाष्ठ रक्षण करेन आणि चितेवरती देह संपली. अशी प्रतिज्ञा केली आणि ही प्रतिज्ञा सगळ्या ठिकाणी लगेच पसरते होती. कौरव म्हणाले, आणायचा अर्जुनच मिळत तर आता युद्धाचं काय शिल्लकच राहणार नाही. तेव्हा उत्तम संधी आहे. तेव्हा एक काम करा, आमदार कसे पळतात की इथून आहे म्हणून तसं ह्याला पळून द्या, त्या रणांगणावरती शेतात कामा नाही आणि युद्धावरती नको, सापडलाच नाही पाहिजे अशा ठिकाणी त्याला लपवला होता. आणि गोपाळकृष्ण म्हणाले, आता बघूया आमचे अर्जुन महाराज काय करतात. तर अर्जुन अक्षरशः त्याच्या दालनामध्ये ओरत होता. गोपाळकृष्ण महाराज, मला गोड लागल्याची प्रतिज्ञा घेतली, उद्या संध्याकाळच्या सूर्यास्तापर्यंत त्या जयद्रथाला मारणार नाहीस तर तू अग्निकाष्ठ भक्षण करणार आहेस आणि तू निवांत ओरत पडतेस. ते म्हणाले, मला माझ्या वचनावरती जेवढा विश्वास आहे ना तेवढा तुझ्यावरती, त्याच्यापेक्षा जास्ती माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावरती माझा विश्वास आहे आणि तू ठरवलंस तर काही होऊ शकते. असे काही भक्त असतात हट्टी भक्त. गोपाळकृष्ण म्हणाले, मी थांबत नाही, ते तू काय ते ठरव, मला माहिती नाही. ते म्हणाले, युद्ध तुला करायचं आहे, तू प्रतिज्ञा घेतोस आणि आम्हाला अडचण राहतोस, काय करावं. युद्ध जोरदार चालू आहे, हा जयद्रथ दिसेनाच. आणि मग गोपाळकृष्णाने एक युक्ती केली. ते सुदर्शन चक्र जे आहे ते सूर्यावरती बरोबर आठ राहील आणि सूर्यास्त व्हायची वेळ आली असं वातावरण दिसतंय, असं आसमान केलं. आणि त्याप्रमाणे सगळीकडे आता लक्षात आलं की आता सूर्यास्त व्हायची वेळ आली, सूर्यास्त होतोय आणि आता अर्जुनच संपणार. म्हणून सगळे वाट बघायला लागले, अर्जुनचा जाणार म्हटल्यानंतर तो जयद्रथाला एवढा आनंद, तो सगळ्यातल्या सैनिकांच्या पुढे पुढे अगदी उभा राहिला. म्हणजे मांडलंच होतं, लाकडाची रचना केली, सूर्यास्त झालेलं दिसला. त्याने ताबडतोब लाकडं रचली आणि त्याच्या प्रदक्षिणा चालू झाल्या. तेव्हा गोपाळकृष्ण सांगितलं, एक काम कर, शेवटच्या क्षणापर्यंत सैनिक असतात, आता धनुष्यबाण घेऊन मगच हा उडी मार म्हणाला. एक प्रदक्षिणा झाली, दोन प्रदक्षिणा, हा जयद्रथ इतका पुढे आला की अगदी समोर उभा राहिला. त्या क्षणी सुदर्शन चक्र काढले आणि सांगितलं, हा सूर्य आणि हा जयद्रथ. भगवान काळजी घेतो, तुमच्यासाठी धावून येतो, तुमचं सगळी जबाबदारी
कीर्तने आपण याच वेळेस सादर करणार आहोत.
उद्याच्या कीर्तनाची वेळ पत्रिकेमध्ये छापली ती 10:30 वाजता आहे. आणि आज एकच कथा आपल्याकडे जबाबदारी असल्या कारणाने तशी कथा आपण मुद्दाम ती निवडली तुमच्यासाठी. बघूया. सीता शोध करुणिया राम करा. सीता शोध करुणिया किष्किंधे हुनी राम वानर शंभू. आला थोर सिंधू बघुनी तेथेच तो थांबला. सावे नंदुनी सिंधू केली म्हणून विचार करू लागला. सीतेचं हरण झालं आणि आता सीता कुठे आहे त्याचा शोध घेण्यासाठी सुग्रीवाशी तह केला. आणि सुग्रीवाकडे असलेले मारुतीला यांनी जाऊन काढले की सीता माऊली अमुक अमुक ठिकाणी लंकेमध्ये आहे, अशोकवनामध्ये आहे. कसं ओळखलं? एवढा समुद्र पार करून जायचं आहे. आत्ताच्या काळात पॅराशूट ते पाठीशी लावायचं आणि जायचं. मध्ये समुद्र तर मध्ये उतरावं लागेल, उडावं लागेल. परप्रांतीयांच्या त्या शत्रूच्या सैन्यामध्ये जायचे. तिथे गेल्यानंतर आपण कसे राहू, एकटे आहोत, शत्रू मोठ्या संख्येने आहे, तिथे आपला निभाव लागेल का नाही लागणार, तिथे गेल्यानंतर आपल्याला घातपात होऊ शकतो. अशा स्थितीमध्ये सुद्धा रामाने सांगितलं रामाचं कार्य आहे, सगळं सोडून सर्वस्व सोडून शेवटी प्राण पहिलेचा असं करून जीवावरती उदार होऊन निघालेलं आहे. आणि विचार नाही केला समुद्राची अडचण आहे, पण त्याच्यातनं जाता येत नाही तर अडचणीवरती मात करून वरून गेलं, उडी मारली. म्हणून जे उड्डाण केलं तिथे जाऊन सीता माऊलीनं सांगितलं आणि ती मुद्रिका दाखवली आणि सांगितलं राम इथपर्यंत आले, इथपर्यंत समुद्राच्या ह्या भागापर्यंत आले. सीता शोध करुणिया कुठपर्यंत आले? त्या लंकेच्या ह्या बॉर्डरपर्यंत आले. मग म्हणाले आता काय करायचं, काही नाही आम्ही लवकरच येऊ. तुम्हाला काही गोष्टी रामायणातल्या मुद्दाम थोडासा आपल्याला सगळं सांगणं शक्य नाही, उद्या पण थोडा सांगण्याचा प्रयत्न करेल. सीता जवळजवळ 1.5 वर्ष रावणाची इथे होती. तेवढ्या काळामध्ये सीतेने त्याच्याकडचं पाणी सुद्धा ग्रहण केलेलं नाही. मग बुवा तुम्ही म्हणाल की सीता जगली कशी होती? त्यावेळेस तिथे इंद्राने येऊन ती भूमिका पूर्ण केली. इंद्राने तिथे प्रगट झाले, दर्शन दिलं आणि सीता माऊलींना म्हणाले तुम्ही काळजी करू नका, मी साक्षात देवांचा राजा देवेंद्र आलेला आहे. त्या म्हणाले आता मला कोणावरती विश्वासच राहिला नाही, देवेंद्र नाही तर कोणी असं, मला आता मी कोणाला बघायचं हेच मला कळत नाही. कशावर तुम्ही देवेंद्र आहात म्हणाले, तुम्ही देव आहात मी असं मानायचं कसं म्हणाले? कारण हे मायावी लोक आहेत सगळे, कधी रूप पाहतात कळत नाही. मला सांगितलं मी गोसावी आहे आणि म्हणून मी भिक्षा घालायला गेले आणि पंजाचं माझ्या म्हटलं केले सगळे बाहेर आलं. मग आता करायचं काय? तेव्हा देवेंद्राने आपल्या खुणा दाखवल्या, म्हणजे देवाच्या खुणा दाखवल्या. देव कसा ओळखायचा आणायचा विषय निघाला त्याच्याशी कनेक्ट करतो तुम्हाला, फक्त बरोबर घेऊन जा. देवाच्या सुद्धा खुणा करता देव समोर आला तर तो सुद्धा ओळखता आला पाहिजे. की आम्हाला थोडंसं गुरुकडनं ज्ञान मिळालं की वाचनाला तुमच्याकडे मांडून थोड्या देवाच्या खुणा दाखवल्या. देवाच्या खुणा काय असतात? देवाच्या अंगावरची वस्त्र कधीही मलिन होत नाही, कधीच नाही. आपल्या डोळ्यांची पापण्यांची उघडझाप सारखी होत असते, एकेका मिनिटाला कमीत कमी आपण असं जास्ती स्थिर देऊ शकत नाही, पण देवांच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत नाही. आणि आपण जमिनीवर चालताना आपले पाय जमिनीला टेकलेले असतात. देवांच्या बाबतीत तसं नाही, देव थोडे अंतरावरती चालतात. पंढरीनाथ महाराज आणि खून पटली ती म्हणाली ठेवते विश्वास. मग त्याने तिला द्रव्य दिलं, स्वर्गातून आणलेलं आणि सांगितलं हे तू प्राशन कर, तुला भूक नावाची जी गोष्ट आहे ही कधीच जाणणार नाही. हे देवेंद्राने करून दिले.
आणि त्याप्रमाणे मारुतीला आले त्यांनी सांगितलं आम्ही इथपर्यंत आलो आणि कोणत्याही क्षणी रावणाचा वध होईल करायचं करू नका. आणि मग इकडे सगळी तयारी झाली. आमचे रामराय इथपर्यंत आले. आला थोर सिंधू बघुनी तेथेच तो थांबला, जावे नंगुनी सिंधू गेली विचार करू लागला. अहो समुद्राच्या एवढ्या मोठ्या लाटा आपल्या भिंतीत एवढ्या अशा लाटा कुठे अशा लाटा तिथे येत आहेत. तो म्हणाला एवढ्या लाटांना आपण पार करून त्या लंकेपर्यंत पोहोचायचं कसं, हे सोपं काम नाहीये. आणि ह्याच्यातून मार्ग मिळायचा कसं, कारण की लंका आतमध्ये. आणि मग रामाला एक जाणीव झाली. आम्ही सुद्धा कॉलेजला असताना गोव्याला जायचं ठरवलं होतं. कॉलेजचे दिवस वेगळे असतात आणि आमच्या घरच्यांची परमिशन म्हणजे कोणतरी शिक्षक चांगले ते सुद्धा चांगले संस्कारी असतील तरच पाठवलं जायचं. म्हणून एक सराफ नावाचे शिक्षक होते, त्यांना आम्ही तयार केले. त्यांची मान थोडीशी उंच होती, त्यांना जिराफच म्हणायचे. त्यांना म्हटलं गुरुजी सर तुम्ही चला आमच्या घरचे येते परवानगी देतील. ते म्हणाले मला काही प्रश्न नाही पण हिला विचारायला पाहिजे, म्हणजे हिनं परवानगी दिली तरच मी येऊ शकतो. मग आम्ही सगळे मित्रमंडळी त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या मॅडमला समजून काढा की आमच्या सरांना आमच्यावर पाठवा, गोव्याला जायचं 4 दिवसात परत येऊ. त्या म्हणाल्या त्यांना अजिबात द्यायचं नाही, माझी परवानगी नाही. आम्ही सगळे विद्यार्थ्यांनी हट्ट धरला. त्या म्हणाल्या असं काय करतात, म्हटलं पाठवणार ते जर आम्हाला जाता येणार नाही. मग शेवटी हो नाही करता करता मला का काय सांगते माहिती का, यांच्या पत्रिकेमध्ये पाण्यापासून धोका आहे. त्यामुळे यांना काही गडबड झाली तर ते पाण्यामध्ये पोहायला गेले तर पंचायत होईल म्हणून मी पाठवत नाही. म्हटलं एवढंच. आम्ही सगळे शपथ घेतो, आता मी कीर्तनकार कशाला काळजी करता, शपथ घेतो आम्ही त्यांना पाण्यामध्ये नेणार नाही. मग तर झालं. मग ठीक आहे. सगळे जण गेलो कॉलेजचे म्हणून त्या बॅगा बिगा टाकल्या. सरांना घेतलं, गोव्याच्या त्या बीचवरती आलो. सरांना उभं केलं, चपला वगैरे काढल्या आणि समुद्रामध्ये जायचं. सरांना म्हटलं बघा काय समुद्राच्या लाटा सुंदर या जरा. ते मला आले का कोणा तुम्ही शपथ घेतली, वचन दिलं ना, सांगितलं ना वचन. तुम्ही काय सांगितलं आम्ही आता पाण्यात नाही, आम्ही तेच सांगितलं. आम्ही सांगितलं तुम्ही कुठे सांगितलं, तुम्ही येतो म्हणा ना, तुम्हाला याला काय अर्थ आहे, तुम्ही आला तर काही दोष नाहीये. हुशारात तेथनं सुद्धा यायचंच होतं. आले आमच्याबरोबर. आता कधीच पाण्यात गेलेला माणूस नाही. तो बसा बसा आमच्यापर्यंत आला आणि त्या लाटा एवढ्या अशा मोठ्या यायला लागल्या. लाटा येताना बरं वाटतं पण परत येताना आपल्याला आग होतं, ती वेगळी वाटायला म्हणून थरथर कापायला लागला. बाहेर येऊन थांबला. म्हणाला लाटा अशा येणं आणि जाणं थांबलं तर तुम्हाला बोलवा पंढरीनाथ महाराज असं होऊ शकतं का. तसं संकटाच्या दुःखाच्या लाटा सारख्या येणार आणि जाणार, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं, आपण पाय खंबीर उभं राहायचं. तसं राम म्हणाले काय झालं आता सिंधूतनं जायचं तर समोर त्यांच्या लक्षात आलं की समुद्राचं आणि माझं नातं काय आहे. समुद्राचा मी जावई म्हणाले, जावई. कारण समुद्र मंथन जेव्हा झालं ना तेव्हा जी नवरत्न बाहेर पडली त्याच्यामधून लक्ष्मी सुद्धा बाहेर पडली आणि तिच्यासाठी बऱ्याच जणांनी वर लावले होते, पण तिनं महाविष्णूंना वरलं. आणि त्या नात्याने माझी धर्मपत्नी आणि ह्यांची कन्या म्हणून ते माझे सासरे. आणि आजही तुम्ही कोकणामध्ये कधी गेला तर जावयाला भयंकर मान असतो बरं का. जावे कधी आला तर सासरा असा समोर उभा राहतो आणि जावयाचं कौतुक करतो, त्यांना विचारतो काय हवं नाही, सगळं मान सन्मान असतो जावयाचा. त्या गावामध्ये जाऊन बघा. आणि कोणाला घर जावायला नाही बरं का, त्याला काहीच किंमत नसते, मान सुद्धा ठेवून घ्यायला. तसं ते म्हणाले माझं कौतुक करायला सासरा समोर येत नाही, करायचं काय आत्ता अग्निबाण काढू म्हणाले, आत्ता समुद्र आटून टाकतो म्हणाले. आणि हे जेव्हा त्या समुद्राने ऐकलं ताबडतोब तिथे प्रगट झालं. एक मोठी लाट आली आणि रामचंद्रांच्या पायाशी ती लोटांगण झालं आणि समुद्र नारायण तिथे प्रगट झाले. आणि काही त्या समुद्रातली जी अनमोल घटना असतात ती रामांच्या चरणी अर्पण केली. कारण असं आहे, देवाच्या दारामध्ये जाताना, देवाच्या इथे जाताना, गुरूंकडे जाताना रिक्त हस्ते जायचं नाही. त्यामुळे काहीतरी घेऊन जावं म्हणून ती अनमोल द्रव्य
इथे चांगला सेतू बांधताय, तुमच्याकडे नल आणि नील हे स्थापत्य विशारद आहेत, म्हणजे आपल्याच्या काळात इंजिनियर्स आहेत, त्यांना कशी रचना करायची याचं पूर्ण ज्ञान आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना ती रचना करायला सांगा. तुमच्या नावाने एखादा दगड तिथे टाकला तर तो तरला जाईल आणि त्याप्रमाणे संपूर्ण पूल तिथे बांधला जाईल, तो तिथपर्यंत सहज पोचाल याची जबाबदारी मी घेतो. मग म्हणाले अडचण काय, फक्त एक विनंती म्हणाले रामाला, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील दयांचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अहो देवाला सुद्धा सांगितलंय का, जेव्हा तुम्ही असं मोठं कार्य करता, एखादं असं धारिष्ट करता, एखादं तुम्हाला हेतू साध्य करायचं आहे, तर तिथे भगवंताचं अधिष्ठान आधी प्राप्त केलं पाहिजे, काहीतरी तिथे स्थापना केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. आणि ह्या भागामध्ये दक्षिणेला कुठे शंकरांचं मंदिर नाही, तेव्हा ह्या तुमच्या कार्याला शंकरांचे आशीर्वाद लावले पाहिजे. त्यांच्या एखाद्या शिवपिंडीची स्थापना करा आणि ती स्थापना केल्यानंतर भगवंताचे आशीर्वाद आपल्या कार्याला प्राप्त झाले की यश नक्की आहे. तेव्हा अरे आम्हाला एवढे सुंदर सांगितलं, नक्की पार पाडू. मग म्हणाले आपण करायचं काय, आरोग्यराय म्हणाले पूर्वीच्या काळामध्ये भूलोकातून स्वर्गात आणि स्वर्गातून भूलोकात दोनच व्यक्ती होते की लगेच जायचे आणि लगेच यायचे. आता इकडनं भूलोकातून स्वर्गात गेले तर पुन्हा एंट्री नाहीच, एक्झिट झालं की एक्झिटच. असे तुम्ही लोक बघितले का इकडून तिकडे गेले आणि पुन्हा आले असं नाही. पण या दोघांना दोन्हीकडे कधी प्रवेश, इकडून तिकडे तिकडून इकडे सहज जाणे. मारुतीने म्हणाले मी जाऊ नये आणि त्या क्षणी उड्डाण केलं, सियावर रामचंद्र की. या क्षणी इथे त्या क्षणी तिथे पोहोचले आणि जाऊन बघताय तो भगवान भोलेनाथ. काय रूप आहे भोलेनाथांचं, आपण म्हणतो त्यांना ते ताकद आहे, अत्यंत शांत स्वभावाचे भोलेनाथ आहे, एकदम प्रसन्न मुद्रा आणि अखंड गुणाचं चिंतन करताय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. आणि ते रामनाम घेतात म्हणतात मारुतीने सुद्धा रामनाम घ्यायला बसले आणि त्यांचं ते रामनाम घेऊन जरा समोर बघितलं मारुतीराय आलेले. मारुतीरायांना म्हणतात मारुतीराया इकडे कसं काय येणं केलं. आणि मग सगळा वृत्तांत सांगितलं, आम्हाला असं असं तिथे शिवलिंग स्थापन करायचं आहे, तेव्हा आपल्या आत्मतेजाने आम्हाला एक शिवलिंग द्यावं आणि त्याप्रमाणे त्याची प्रतिष्ठापना करू आणि त्याप्रमाणे आपल्या आत्मतेजाचं असं ते शिवलिंग दिलं आणि सांगितलं स्थापना करा, आमचे आशीर्वाद तुमच्या कार्याशी आहे. ते घेऊन तिथे आले, आनंद वाटला. पण ते म्हणाले आता एवढ्याच लगेच मंदिर उभारणी करणं सोपं नाही, कधीही अनाथानेच काम करू नये. 1400 मशिदी आपल्याकडे अनाथानेच झालेल्या आहेत. तिथे आधी देवळं होती, तिथे मशिदी उभ्या केल्या. त्यातली एक पाडण्यात दिवसाला अजून 2 महत्वाच्या आहेत, पण त्या बाकीच्याची आम्हाला काही घेणं देणंच नाही. त्याने सांगितलं असं केलं तर पाडणं आपलं आधीच आहे, त्यांचं पाडत नाही कोण आणि त्याच्याशी आपल्याला ती भानगडी पडायचं पण नाही. पण हा सातबारा कोणाचा आहे, सातबारा आधी स्वच्छ करून घेतला पाहिजे. हा सातबारा आहे कोणाचा, रावणाचा आहे. त्याच्याकडनं ती सगळी आपल्या नावावर करून घेतली पाहिजे. देवस्थानाकडे त्याचं टायटल क्लिअर झालं पाहिजे, प्रतिष्ठापनेसाठी चांगले पुरोहित मिळाले पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर ते कार्य होईल आणि मग स्थापना होईल. ते म्हणाले तर एवढं सगळं व्हायचं कसं, आधी गुरुजी बघितले पाहिजे. बरं चांगले गुरुजी मिळाले पाहिजे. चांगले म्हणजे प्रामाणिक, वयाचं वर्णन नाही, स्वच्छ मनाचे, चांगल्या चरित्र्याचे आणि अंतःकरणापासून सुंदर कार्य करण्याची इच्छा असणारी. त्यांना तुम्ही उत्तम संधी द्या, त्यांना पुढे येऊ आणि त्याप्रमाणे असे चांगले गुरुजी ओळखा. म्हणून मारुतीरायांनाच पाठवलं, कारण त्यांचं सुद्धा अधिकार 4 वेद मारुतीरायाने आणि मारुतीरायांनी उड्डाण केलं आणि एका डोंगरावरती 25 ब्राह्मण अनुष्ठानासाठी बसलेले होते.
आणि त्यांचे जे मंत्रोच्चार होते नाही मारुतीरायांना अतिशय सुंदर वाटले कानाला. त्यामुळे अतिशय छान म्हणतात, आपण ह्यांनाच गुण द्यायला पाहिजे. पण ते सगळे त्याच्या रावणाकडच्या पेरोवरती होते, त्याच्याकडचे सगळे ते आहेत. आणि मग मारुतीराय तिथे आले, त्यांनी सांगितलं गुरुजी आपल्याला सगळ्यांना रामाच्या कार्यासाठी तिथे यायचं आहे सीमेवरती, तर तुम्ही तिथे यावं अशी तुमची इच्छा आहे. सगळा वृत्तांत सांगितला. ते म्हणाले आमचं आता अनुष्ठान चालू आहे, अनुष्ठानाचा वेळ आम्ही वाया घालवणार नाही. आत्ता कसं आहे माहिती का, नुसतं कार्य करायचं म्हटलं की यादी येते, हे सगळं आणलं पाहिजे. काय काय लागतं ते सगळं सामान, साहित्य, सामान वेगळं आणि साहित्य वेगळं. सामान कधी लागतं, साहित्य कधी लागतं, याच्यात काही फरक असतो. तसं ते सगळं आणलं गेलं पाहिजे. ते आणलं किती तयारी झाली, आमची दक्षिणा ती व्यवस्थित मिळाली आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर पहिलं ते तुमचं टायटल ते सगळं व्यवस्थित म्हणजे आत्ता जो आहे तो वनवास आहे, त्याच्याकडे काहीच नाही, हे सगळं तो करणार कसं आहे त्याला ठरवू दे, तुमचं ठरलं ते आम्हाला बोलवा. ते म्हणाले काय माहिती आहे का, एकदा एक कार्य करायला जायचं, मग पुन्हा त्यांचा निर्णय घ्यायचा, पुन्हा यायचं, पुन्हा जायचं, असं मला जमतच नाही. जे आलो ते करून तिथे आणून ठेवायचं, ते राग आणि तुम्ही बघून घ्या, मला ते काय माहिती. ते म्हणाले समजा आम्ही आलो नाही तर, ते म्हणाले असं करताच कशाला, मी सांगते ना चला माझ्याकडून, नाही पण आम्हाला येणं शक्य नाही. ते म्हणाले नाही येणार, ठीक आहे. त्यांनी डोळे मिळून त्यांचे मंत्र म्हणायला सुरुवात केली. मारुतीने फक्त मागे बघितलं शेपटीकडे, जागे आहात म्हणाला. ते विचारले जागे आहात, हो म्हणाले. आणि त्याप्रमाणे ताबडतोब 3 वेळे त्या पर्वताला घातले आणि जे उड्डाण केलं, सियावर रामचंद्र की, आणि अचानक समुद्राच्या मध्यावरती आले सगळे ब्राह्मण. ते म्हणाले वामनावर जरा असं गारगार का वाटायला लागले, अहो मगाशी आपण कुठे होता हल्ल्यात का होते, जरा डोळे उघडून बघताय. ते म्हणाले त्या मारुतीने पर्वतासकटच आपल्याला उचललेलं नाही, आपण मध्यावरती होता. आपण त्याला म्हणतो की आम्ही येत नाही, आता उलट केलं तर काय नाही. तो म्हणतो उलट करू सुद्धा शकतो, पण कशी करायची आता माझी इच्छा नाही. आत्ता आम्हाला 2024 महत्वाचं आहे. पंढरीनाथ